हॅलो एव्हरीवन. तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये रूट वर्ड्स घेणार आहोत. रूट वर्ड जर तुमचं एक जरी पाठ असेल तर त्यानंतर तुमचे 3-4 शब्द आपोआप पाठ होतात. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की मुलांचं रूट वर्डविषयी जर बघितलं तर मग ते दुर्लक्ष केलं जातं रूट वर्ड्सकर. ते पाठ करत नाही, काही नाही, ते डायरेक्ट वर्ड्स पाठ करायचा प्रयत्न करतात आणि जेणेकरून व्होकॅब्युलरीमध्ये थोडेफार ते मागं पडलेलं आपल्याला दिसतात. तर आपण काय करणार आहे लेक्चरमध्ये, आज आपण रूट वर्ड्स घेऊ. ॲक्यू म्हणजे काय? तर ॲक्यूचा अर्थ होतो शार्प किंवा तीक्ष्ण. सुई कशी तीक्ष्ण आहे, शार्प आहे, तसं ॲक्यू म्हणजे काय तर शार्प आहे. मग याचा अर्थ काय होतो? शार्प, सिव्हिअर इन इफेक्ट. मग ॲक्यू, मग ॲक्यूपासून शब्द तयार झालेला आहे ॲक्यूट. ॲक्यूट काय? शार्प आहे और सिव्हिअर इन इफेक्ट. ॲक्यू शार्प आहे, तसंच ॲक्यूटसुद्धा काय? शार्प आहे. मग ॲक्यूटचा आणखीन एक अर्थ आहे, तुम्ही लिहून घेऊ शकतात, कमी कालावधीसाठी असं म्हणू शकता तुम्ही. कालावधीसाठी हे तुम्ही लगेच लिहून घ्या, कमी कालावधीसाठी. तुम्ही कदाचित इकॉनॉमिक्समध्ये ऐकलं असेल ॲक्यूट अनएम्प्लॉयमेंट किंवा मग क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट. क्रॉनिक म्हणजे काय? जास्त कालावधीसाठी. हेच तुम्ही सायन्समध्ये सुद्धा ॲक्यूट डिसिजेस आणि क्रॉनिक डिसिजेस असतात, तर ते सायन्समध्ये सुद्धा लागू होतात. क्रॉनिक म्हणजे कोणतं की मधुमेह आणि ॲक्यूटमध्ये सर्दी, खोकला वगैरे जे असतात ते ॲक्यूट डिसिजेस असतात. ते कमी कालावधीसाठी असतात, परंतु ते थोडे तीक्ष्ण असतात. मग तसंच ॲक्युमेन म्हणजे काय असतात? ज्यांचा अशेमेन म्हणजे त्यांची बुद्धी कशी शार्प आहे, ॲक्युमेन असं लक्षात ठेवू शकतो. ॲक्युमेनला आयक्यूमेन म्हणून पाठ केलं तर तुम्ही पण लक्षात ठेवू शकतात. ॲक्युमेन, आयक्यूमेन म्हणजे हाय आयक्यू आहे त्यांचा, कुशाग्र बुद्धीचे. द अबिलिटी टू मेक गुड जजमेंट्स अँड क्विक डिसिजन्स. मग तो कोण? ॲक्युमेन झाला. ॲक्यूपंक्चर, आता ॲक्यू म्हणजे तीक्ष्ण आणि पंक्चर करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पंक्चर करणे म्हणजे गाडीचं चाक पंक्चर करणे, त्या अँगलने लक्षात ठेवू शकता. अ सिस्टीम ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन दॅट इन्व्हॉल्व्ज प्रिकिंग द स्किन विथ नीडल्स. प्रिक करणे म्हणजे काय करणे? प्रिक करणे म्हणजे टोचणे. नीडल म्हणजे ही सुई बघा, ही नीडलच आहे. नीडल म्हणजे काय? सुया. मग सुया टोचून जो उपचार केला जातो त्याला ॲक्यूपंक्चर म्हणलं जातं. जसं होमिओपॅथी वगैरे जे ब्रांचेस आहे, होमिओपॅथी म्हणा किंवा मग आयुर्वेदा म्हणा, तसं ॲक्युपंक्चर्स ही सुद्धा काय एक मेडिसिनची ब्रांच आहे. मग त्याचं एक्झाम्पल, हर ॲक्यूट विजन अलाउड हर टू स्पॉट द टायनी बर्ड हिडन इन दी ट्रीज. मग आता ॲक्यूट विजन म्हणजे काय? तीक्ष्ण नजर होते तिची आणि त्याच्यामुळे काय झालं, तिला एक पक्षी दिसला. कसा? टायनी म्हणजे काय? छोटा, एकदम बारीक. तुम्ही लिहून घेऊ शकता तिथं, बारीक. टायनी म्हणजे काय? बारीक. त्यानंतरचा पुढचा शब्द ॲड्युलेटर. आता रिसेंटली 2025च्या मला वाटतं कदाचित ग्रुप बीला आला असं ना हा मेन्सला, तर रिसेंटली आला 1-2 वर्षामध्येच. तर मग ॲड्युलेटरवर त्यांनी क्वेश्चन विचारला होता. ॲड्युलर म्हणजे काय? फ्लॅटर करणे. फ्लॅटर म्हणजे काय करणे? फ्लॅट करू राहिलं एखाद्याला, स्तुती करू राहिलं, एकदम फ्लॅट करू राहिलं. फॉन करणे म्हणजे काय करणे? स्तुती करणे. FAWN. फॉन बऱ्याच वेळेस पाठ नसतो बऱ्याच जणांचा. फॉन म्हणजे काय? स्तुती करणे. मग ॲड्युलरचा अर्थ काय होतो रूट वर्डचा? फ्लॅटर किंवा फॉन करणे, स्तुती करणे. मग हे निगेटिव्ह अर्थाने वापरला जाईल शब्द ॲड्युलेटर. म्हणजे कसं की स्तुती करणे आपण प्रेज करणे म्हणतो एखाद्याला, परंतु तो पॉझिटिव्ह झाला आहे. परंतु जरा जास्तच तुम्ही स्तुती करायला लागली, मोघम, तर ते काय म्हणतात? ॲड्युलेटर. म्हणजे काय? लाळ घोटेपणा करणे. हे निगेटिव्ह शब्द त्याला एकदम परफेक्ट बसतो. ॲड्युलेशन म्हणजे काय? ऑब्सिक्वस फ्लॅटरी. ऑब्सिक्वस म्हणजे काय? जरा जास्तीचीच. ऑब्सिक्वस म्हणजे काय? जास्तीचीच आहे ती. मग ऑब्सिक्वस फ्लॅटरी कशी आहे? जरा जास्तीचीच आहे. एक्सेसिव्ह ॲडमिरेशन. ॲडमायर करणे म्हणजे काय करणे? स्तुती करणे. प्रेज करणे म्हणजे स्तुती करणे. पण कसं? एक्सेसिव्ह जर स्तुती केली तर मग ॲड्युलेशन होऊन जातं, आणि नॉर्मल प्रेज जर असेल तर ते पॉझिटिव्ह आहे. ॲड्युलेटरी म्हणजे काय? एक्सेसिव्हली प्रेझिंग ऑर ॲडमायरिंग. ॲड्युलेशन आणि ॲड्युलेटरी काय सारखे शब्द आहे, फक्त वरचं नाऊन झालं आणि खालचं ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. मग त्याचं एक्झाम्पल कोणतं? द फेमस ॲक्टर वॉज यूज टू द कॉन्स्टंट ॲड्युलेशन ऑफ हिज डिवोटेड फॅन्स. म्हणजे काय? डिवोटेड म्हणजे काय? त्यांनी समर्पित केले, त्याचे जे फॅन्स आहे, म्हणजे फॅन्सने त्यांचं लाईफ त्याला समर्पित केलं एक प्रकारे, असं म्हणू शकतो. मग डिवोटेड फॅन्स किंवा त्याचे जे कट्टर फॅन्स आहे त्यांनी काय केलं आहे की जरा जास्त त्याचं ॲड्युलेशन केलं किंवा मग त्याची फ्लॅटरी केली जरा जास्तच. मग तो त्याला अकस्टम झाला किंवा यूज टू झाला, म्हणजे त्याला सवय झाली बुवा आता स्तुती ऐकून घेण्याची. त्यानंतर आता इक्वाय किंवा इक्वस. आता नावातच इक्वस किंवा इक्वाय म्हणजे काय? समान, इक्वल. मग हे थोडं सोपं आहे पाठांतराला. इक्विटी शब्द त्याच्यापासून तयार झालेला आहे. मग द क्वालिटी ऑफ बिंग फेअर अँड इम्पार्शल. इक्विटी म्हणजे काय? फेअर अँड इम्पार्शल असण्याची जी क्वालिटी आहे त्याला म्हणतो इक्विटी, म्हणजे समानता किंवा समता, इक्विटी.
मग त्यापासून कोणता शब्द झाला? इक्वानिमिटी. आता ॲनिमस म्हणजे काय असतं? तुम्ही ॲनिमसचा जर अर्थ जर बघितला, हा रूट वर्ड आहे किंवा ॲनिमो, ॲनिमस तुम्हाला कसा लिहायचं असं लिहू शकता. रूट वर्डला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्याच्या स्पेलिंग कशीही लिहू शकता, त्याला प्रॉब्लेम येत नाही काही जास्त. आपल्याला नॉर्मल वर्डची स्पेलिंग पाठ करणे. मग ॲनिमस म्हणजे काय असतं? तुमचं माइंड, मन किंवा माइंड. मग इक्वानिमिटी म्हणजे तुमचं माइंड कसं इक्वल आहे, याचा अर्थ काय? ते शांत आहे. तुमच्या माइंडचं कंपोजर कसं आहे? शांत आहे. मग मेंटल कामनेस, कंपोजर म्हणजेच मेंटल कामनेस आहे. कंपोजर शांत आहे तुमचे. किंवा इवननेस, इवन म्हणजे काय? समप्रमाणात. टेम्पर कसं आहे तुमचं? समप्रमाणात. म्हणजे तुम्हाला राग वगैरे काय जास्त येत नाही, काही नाही. तुम्ही समप्रमाणात आहे, तुमचं माइंड इक्वल आहे. म्हणजेच काय? इक्वॅनिमिटी आहे तुमच्यामध्ये. मग इक्विनॉक्स. आता हे इक्विनॉक्स तुम्ही जिओग्राफीमध्ये, जे इंग्लिशमध्ये जिओग्राफी करते त्यांनी बघितले असेल इक्विनॉक्स. मग संपात दिवस असतात बघा, जे मराठीत करतात ना, तर त्यांनी संपात दिवस बघितले असेल. मग इक्विनॉक्स म्हणजे काय? द टाईम ऑर डेट व्हेन डे अँड नाईट आर इक्वल. मग आता डे अँड नाईट कसे इक्वल आहे, म्हणजे इक्वल लेंथ नाही द्या, मग समान रात्र समान दिवस असणार काय म्हणतो आपण? इक्विनॉक्स म्हणतो. मग त्याचं एक्झाम्पल म्हणजे द मॅनेजर ट्रीटेड ऑल हर एम्प्लॉईज विथ इक्विटी अँड रिस्पेक्ट. म्हणजे काय? समानतेने त्या मॅनेजरने तिच्या सर्व एम्प्लॉईला वागवलेलं आहे. नंतर एवम किंवा एज. एवमचा अर्थ होतो एज. मग टाईम, काळ, युग. मग लॉंगेविटी बघा, याच्यामध्ये काय? लॉंगेविटी म्हणजे एवम आलं, एविटी. लॉंगेविटी म्हणजे काय? लॉंग लाईफ, दीर्घायुष्य. सोपं आहे थोडंसं हे दीर्घ करायला, दीर्घायुष्य. मेडिवल, रिलेटिंग टू द मिडल एजेस. काय? मध्ययुगीने. थोडं स्पेलिंग चुकलेली आहे, परंतु तुम्ही पाठांतराच्या अँगलने जर बघितलं तर तुम्ही इंग्लिशमध्येच पाठ करा, कारण की तुम्हाला होकॅब इंग्लिशमध्येच येणार आहे, तिथं मराठीत ट्रान्सलेट करून येणार नाही. मेडिवल हिस्ट्री तुम्ही बघतात, मध्ययुगीन, ती सोपं आहे. मग प्रायमेवल. आता प्रायमेवल म्हणजे काय असतं? तुम्ही आता प्री जर बघितलं, प्री म्हणजे काय? अगोदर. प्राय म्हणजे काय? अगोदर. मग प्रायमेवल म्हणजे काय? अगोदरचा. ऑफ द अर्लिएस्ट टाईम इन हिस्ट्री, प्राचीन किंवा आदिम काळामधील. इटिंग हेल्दी फूड्स अँड एक्सरसाइजिंग रेग्युलरली कॅन इन्क्रीज युअर लॉंगेविटी. म्हणजे काय? चांगलं खाणं आणि एक्सरसाइज करणं तुमचे काय? लॉंगेविटी वाढेल, म्हणजे तुमचं आयुष्य वाढेल. अगॉगसचा अर्थ होतो लीडर किंवा लीडिंग करणारा, नेतृत्व करणारा. अगॉगस बघा, हा कसा अगॉगस आहे, त्याच्या पाठीमागं त्याचे किंवा फॉलो करणारे त्याचे सगळे. मग हा अगॉगस झाला, लीडर झाला एक प्रकारे. मग अगॉगसपासून कोणते शब्द तयार झाले? पेडागॉग. आता बघा, पेडागॉग जर बघितलं ना, तर शिक्षक. पेडॅट्रिक्स हा शब्द ऐकला असेल तुम्ही. लहान बाळाचे जे डॉक्टर असतात ना, त्याला पेडॅट्रिक्स म्हणलं जातं. मग पेडचा अर्थच काय होतो? की एक पेडचा अर्थ होतो तुमचं पाय, आणि दुसऱ्या पेडचा अर्थ होतो सेम स्पेलिंग आहे, त्याचा अर्थ काय होतो? छोटं मूल किंवा लहान बाळ. एकाचं काय होतं? पाय म्हणजे तुम्ही पेडल शब्द ऐकला असेल सायकलचं. तसंच मग पेडल शब्द आणि हा लहान बाळ काय एकच शब्द आहे, कारण की त्याला चालता येत नाही म्हणून त्याला लहान बाळ असं म्हटलं गेलं असं कदाचित. मग पेडागॉग म्हणजे काय? की लहान मुलांना लीड करणारा, म्हणजे शिक्षक राहील तो. स्पेशली अ स्ट्रिक्ट ऑर ट्रेडिशनल वन. म्हणजे काय? कठोर शिक्षक. आपले जे मोस्ट ऑफ द टाइम तुमचे जे शिक्षक आहे ते कठोर आहे. आता जे नवीन लहान मुलं आहे 5वी 6वीला, त्यांचे शिक्षक कसे कठोर नाही आहे, मग आपल्याला पेडागॉग होते असं आपण म्हणू शकतो. सिनेगॉग म्हणजे काय असतं? द बिल्डिंग व्हेअर अ ज्यूइश असेंब्ली ऑर कॉंग्रिगेशन म्हणजे काय असतं? रिलिजियस मीटिंग असते, तिथे लिहू शकता तुम्ही, रिलिजियस मीटिंग किंवा गॅदरिंग. कॉंग्रिगेशन म्हणजे काय? रिलिजियस मीटिंग किंवा गॅदरिंग, हे लिहून टाका तुम्ही. मग कॉंग्रिगेशन म्हणजे जिथं ज्यूइश लोक एकत्र येतात त्याला आपण म्हणतो सिनागॉग. सिनागॉग पाठ करायचं GSच्या अँगलने सुद्धा, कारण की मला वाटतं कदाचित आपल्या 6वीच्या किंवा मग हिस्ट्रीमध्ये किंवा मग कोणत्या स्टेट बोर्डमध्ये लहानपणी वाचलो तुम्ही, सिनागॉग हे ज्यूइश धर्माचं प्रार्थनास्थळ असतं. तर मग तसं तुम्ही याला GSच्या अँगलने सुद्धा लक्षात ठेवा. द ओल्ड पेडागॉग डिमांडेड ॲब्सोल्यूट सायलेन्स इन हिज क्लासरूम. बघा आता, ओल्ड पेडागॉग म्हणजे काय? जो कठोर शिक्षक आहे तो काय म्हणतो? की तुम्ही डिमांड केली, म्हणजे तर तुम्ही ॲब्सोल्यूट सायलेन्स ठेवायला पाहिजे क्लासरूममध्ये. ओल्ड पेडागॉग म्हणजे आपले जुने शिक्षक म्हणू शकतो आपण त्यांना. अगारो म्हणजे काय? मार्केट प्लेस किंवा ओपन स्पेस. मार्केट प्लेस म्हणण्यापेक्षा आपण त्याला ओपन स्पेस म्हणून लक्षात ठेवू. अगारोचा अर्थ काय होतो? अगोरा. माफ करा, अगोरा म्हणजे काय? ओपन स्पेस आहे, बाजारपेठ किंवा मोकळी जागा किंवा सार्वजनिक ठिकाण वगैरे, ते सार्वजनिक आहे इथं वर हे राहिलं आहे फार. तसं पण मराठीमध्ये तुम्ही शक्यतो जास्त लक्ष देऊ नका, थोड्याफार चुका तिथे होतात तिथं. अगोराफोबिक म्हणजे काय असतं? की मोकळ्या किंवा
गर्दीच्या, इथं गर्दीच्या बघा, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणाची भीती असते. अगोराफोबिक, एक्स्ट्रीम ऑर इरॅशनल फिअर ऑफ एंटरिंग ओपन ऑर क्राउडेड प्लेसेस, मोकळ्या किंवा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणाची भीती. इथे बघा तुम्ही, याच्यामध्ये स्लाइड्स बनवताना बऱ्याच वेळेस काय होतं की मराठीमध्ये चांगलं टाईप होत नाही की आणि चुका होतात. परंतु तुम्हाला जी PDF दिली ना, तर त्या PDF मध्ये मराठीमध्ये काही चुका नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते PDF, तुमच्यासमोर जे PDF राहील ना, तर ते क्लिअर कट चांगली राहील एकदम. फक्त स्लाइड्समध्ये तुम्हाला मराठीमध्ये थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तसं पण आहे, मी सांगायला आहेच इथं, त्याच्यामुळे ते मराठीतला प्रॉब्लेम राहणार नाही काही नाही. मग अगोराफोबिया बघा, फोबिया म्हणजे फोबिया तुम्ही लिहून ठेवा तिथं. फोबियाचा अर्थ होतो भीती. मग आता अगोरा म्हणजे काय असतं? अगोरा म्हणजे ओपन प्लेस, म्हणजे मार्केट प्लेस. जर एखाद्याला ओपन प्लेसची किंवा मार्केट प्लेसची जर भीती असेल, तर मग त्याला काय झालं आहे? अगोराफोबिया झाला आहे. मग एक्स्ट्रीम ऑर इरॅशनल, इरॅशनल म्हणजे काय? नाहक म्हणू शकतो आपण त्याला, की जरा जास्तीच किंवा नाहक, निगेटिव्ह वेने वापरलं जाईल इथं. एक्स्ट्रीम ऑर इरॅशनल फिअर ऑफ एंटरिंग ओपन ऑर क्राउडेड प्लेसेस. मग आता याला वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा विचारला जाईल हा क्वेश्चन कदाचित. मग अगोराफोबिया म्हणजे काय? असा व्यक्ती किंवा अगोराफोबिया म्हणजे अशी भीती आहे की त्या व्यक्तीला ओपन प्लेसमध्ये जाण्याची एकदम भीती वाटलेली आहे. मग आता अगोराफोबिया जे असतात ना, ते इथे येणार नाही की नाही मार्केट प्लेसमध्ये. मग अगोराफोब म्हणजे काय असतो? ती व्यक्ती, पर्टिक्युलर व्यक्ती कोण झाली? फोब म्हणजे ती व्यक्ती, आणि फोबिया म्हणजे ह्या व्यक्तीला झालेला असतो फोबिया. मग बिकॉज ऑफ हिज अगोराफोबिया ही प्रेफर्ड टू शॉप ऑनलाईन इन्स्टेड ऑफ व्हिजिटिंग द क्राउडेड मॉल. आता आपल्यातले बरेच कसे असतात, ते जास्त बोलत नाही काही नाही, मग त्यांना अगोराफोबिया झालेला असतो. मार्केटमध्ये जावं वाटत नाही काही नाही. रविवारची सुट्टी जर असेल तर मग ते फिरायला पण जात नाही काही नाही, आणि ते रूममध्येच बसून राहतात. आणि ते कसे असतात? त्यांना ते अगोराफोब असतात आणि त्यांना अगोराफोबिया झालेला असतो. अल्गॉस म्हणजे काय? अल्गॉसचा अर्थ होतो पेन किंवा वेदना. मग आता हे सायन्समध्ये बघा, ॲनाल्जेसिक तुम्ही बघितले असेल, वेदना शामक औषधी असतात ते. मग ॲनाल्जेसिक काय? अ ड्रग ॲक्टिंग टू रिलीव्ह करणे म्हणजे काय करणे? शांत करणे किंवा निघून जाणे, रिलीव्ह पेन. मग आता अ ड्रग ॲक्टिंग टू रिलीव्ह पेन म्हणजे तो पेन निघून जाण्यासाठी मदत करतो. मग काय ते ॲनाल्जेसिक म्हणतात. मग ॲनाल्जेसिक, अल्जेसिक म्हणजे काय? अल्जेया म्हणजे अल्गोस किंवा अल्जेसिक म्हणजे वेदना. मग ॲन लागलं याचा अर्थ काय झालं? वेदना नाहीशा करणारे, निगेटिव्ह करणारे. लागतो शब्द किंवा ॲन असे काही प्रेफिक्सेस जे लागतात ना, तर ते काय करतात? त्या शब्दामध्ये, त्या शब्दाचा अर्थ काय करतात? ते विरुद्ध करून टाकतात. मग अल्जेसिक म्हणजे काय? वेदना. मग ॲनाल्जेसिक म्हणजे वेदना कमी करणारं औषध, वेदना शामक औषध म्हणतो. नॉस्टाल्जिया, आता अल्जिया म्हणजे वेदना. आता बऱ्याच जणांना काय होतं की आता आपण आपल्यामधले पण बरेच जण 4-4, 5-5 वर्ष झाले राहतात, बाहेर आलेले राहतात घरापासून, किंवा काही जण तर लहानपणापासून बाहेर असतात, शाळेच्या म्हणजे पिरियडपासून ते बाहेर असतात. मग त्यांना नॉस्टाल्जिया होतं, म्हणजे काय होतं की पेन होतं, एक प्रकारची घरची आठवण येते. मग अ सेंटिमेंटल लॉंगिंग, लॉंग करणे म्हणजे काय करणे? एक तर लॉंगचा अर्थ होतो लांब, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. परंतु आणखी एक असं लॉंगिंग म्हणजे काय करणे? लॉंग म्हणजे लांबच्याच व्यक्तीची आपल्याला आठवण येते, म्हणून लॉंगिंग शब्द काय की आपल्याला आठवण येते. सेंटिमेंटल म्हणजे काय? सेंटिमेंट माहिती असेल तुम्हाला. सेंटिमेंटल लॉंगिंग ऑर विस्टफुल अफेक्शन, अफेक्शनचा अर्थ काय होतो? प्रेम म्हणू शकतो. अफेक्शन फॉर द पास्ट. मग पेन ऑफ रिटर्निंग होम. नॉस्टॅल्जिया म्हणजे काय? की भूतकाळामधील आठवणींनी व्याकुळ होणे. जर तुम्ही एखादं गाणं जर ऐकलं तर तुम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात. मी माझा आता आशिकी 2 मूव्ही जो आला होता, तर तो माझ्या कॉलेजच्या पिरियडमध्ये आला होता. मग ते गाणं जर लागलं का मला सगळे कॉलेजचे मित्र आठवतात. म्हणजेच त्याला त्यावेळेस काय म्हणतो आपण? नॉस्टॅल्जिया झालं आहे मला. म्हणजे आपल्याला एखादं गाणं जर वाजलं तर आपल्याला पाठीमागची आपोआप आठवण येते, मग त्याला नॉस्टॅल्जिया म्हणतो. किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे होम सिकनेस, तिथे लिहून ठेवा. होम सिकनेस, सिक म्हणजे आजारी आहे, पण होम सिकनेसचा अर्थ काय होतो? घरच्याची आठवण येते. इथं सुद्धा काय? आठवण येते. न्यूरोलजिया, आता न्यूरॉन्स माहिती आहे तुम्हाला? न्यूरॉन्स म्हणजे मज्जातंतू, न्यूरॉन्स. मग अल्जिया म्हणजे वेदना. मग मज्जातंतूच्या वेदना जर झाल्या तर त्याला काय म्हणतो आपण? न्यूरोलजिया. इंटेन्स पेन अलॉंग द कोर्स ऑफ अ नर्व. मग काय? इंटेन्स पेन होतो कशा बाबतीत? नर्वच्या बाबतीत किंवा मज्जातंतूमध्ये, त्याला म्हणतो न्यूरोलजिया. द डॉक्टर प्रिस्क्राइब्ड ॲन एनर्जेसिक टू हेल्प इज हर हेडेक. हेडेक कमी करण्यासाठी काय केलं डॉक्टरने? एक ॲनाल्जेसिक दिलेलं आहे, जे काय करेल? वेदना कमी करायचं काम करेल. ऑल्टर म्हणजे काय असतं? ऑल्टरचा अर्थ दुसरा. मग ऑल्टर म्हणजे दुसरा. आता हे आधीच सांगितलं तुम्हाला की मराठीमध्ये जे टायपिंग आहे ना, तर त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका.
इंग्लिशमध्ये बरोबर आहे आणि तुमच्याकडच्या PDF मध्ये मराठीमध्ये सुद्धा एकदम बरोबर दिलेली आहे. मग अल्ट्रुइस्ट काय असतं? अल्ट्रुइस्ट म्हणजे काय? जो की दुसऱ्याचा विचार करतो. ऑल्टर म्हणजे दुसरा. मग अल्ट्रुइस्ट म्हणजे काय? दुसऱ्याचा विचार करतो. त्याला काय म्हणतो? परोपकारी. मग अ पर्सन हू केअर्स अबाउट द वेलफेअर ऑफ अदर्स म्हणजे दुसऱ्यांचा विचार करणारा किंवा दुसऱ्यांची काळजी घेणारा तो कोण असतो? अल्ट्रुइस्ट असतो. मी असं लक्षात ठेवतो ट्रू आहे, खरा आहे, दुसऱ्याचा विचार करतो कारण की तो कसा आहे? तो ट्रू आहे. मग आणखीन एक शब्द आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट मग हा कोण असेल फिलॅन्थ्रोपिस्ट? रतन टाटा म्हणू शकतो. ते काय करतात? फिलॅन्थ्रोपिस्ट आहे, दुसऱ्यांचा विचार करतात ते. अल्ट्रुइस्ट आहे ते फिलॅन्थ्रोपिस्ट आहे. ऑल्टरनेट म्हणजे काय? ऑकर इन टर्न रिपीटेडली, एकाआड एक. जर मी असं म्हणलो की आपण ऑल्टरनेट डेला बोलायला पाहिजे, म्हणजे मी आज सोमवारी बोललो तुम्हाला, मग मंगळवारी नाही बोलायचं, परत एकदा बुधवारी बोलायचं, मग गुरुवारी नाही बोलायचं, शुक्रवारी बोलायचं. मग हे काय झालं? ऑल्टरनेट डे. मग एक दिवस सोडायचा, एक धरायचा, एक दिवस सोडायचा, एक धरायचा. मग हे ऑल्टरनेट डेज आहे. मग हे ऑल्टरनेट म्हणजे काय असतं? एका आड एक. ऑकर इन टर्न रिपीटेडली, स्किप वन अँड टेक द अदर, म्हणजे एक स्किप करायचं आणि दुसरं घ्यायचं. आणखीन एक शब्द आहे ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह आता इथं फक्त एल नाही शेवटचं, ऑल्टरनेटिव्ह ई पर्यंतचे. आता ऑल्टरनेटिव्ह जे आहे ना, तुम्ही ज्यावेळेस काही खरेदी करायला जाता कपडे वगैरे, मग तुम्ही एखादा कपडा जर घेतला तर तुम्हाला तो नाही आवडला, ठीक वाटला, परंतु त्याच्यापेक्षा पण चांगला आहे का असं तुम्ही बघतायत. मग तुम्ही काय म्हणू शकतात? इज देअर एनी ऑल्टरनेटिव्ह फॉर दिस ड्रेस? म्हणजे ह्या ड्रेसच्या व्यतिरिक्त पण तुमचा कोणता एखादा ड्रेस आहे का? मग ते ऑल्टरनेटिव्ह आहे. मग त्याच्यामध्ये काय शेवटला TIV ऑल्टरनेटिव्ह. ह्या ऐवजी काय वापरलेलं आहे? IV वापरलेलं आहे. मग ते काय ऑल्टरनेटिव्ह आहे. आणि हे काय ऑल्टरनेटिव्ह? ऑल्टरनेटिव्ह म्हणजे एक आड एक. ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय? त्याला पर्याय म्हणून किंवा दुसरा असं म्हणू शकतो, पर्याय म्हणून. ऑल्टरकेशन हा शब्द बऱ्याच वेळेस पेपरला आला आहे आणि काय होतं की बऱ्याच वेळेस कळत पण नाही मुलांना काय सुरू याच्यामध्ये. ऑल्टरकेशन म्हणजे काय असतं? की दुसऱ्यासोबत भांडण झालेलं आहे. अ नॉयझी आर्ग्युमेंट ऑर व्हर्बल डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजे काय? भांडण किंवा तुमचे ते चकमक किंवा वादावादी जे असतात ना त्याला म्हणते डिस्प्यूट. मग ऑल्टरकेशन म्हणजे काय? अ नॉयझी आर्ग्युमेंट ऑर व्हर्बल डिस्प्यूट. आणि तसा शब्द कोणता आणखीन? ऑल्टरपासून दुसरा तयार झाला शब्द म्हणजे ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय? हा तुम्हाला मी जस्ट सांगितलं वर, ऑल्टरनेटिव्ह ऑल्टरनेटिव्ह IV वाला. ऑल्टरेशन म्हणजे काय असतं? आता ऑल्टरकेशन आणि ऑल्टरेशन दोन्हीही शब्द तुम्हाला एकाच क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या पर्यायामध्ये दिसू शकतात. कारण की बऱ्याच काय होतं की हा शब्द आणि हा शब्द SSCला एकत्र विचारले आहे त्यांनी, मग MPSCला सुद्धा विचारले जाऊ शकतात. ऑल्टरेशन म्हणजे काय? द ॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ चेंजिंग ऑर बिंग चेंज. ऑल्टरेशन म्हणजे काय? बदल करणे. बऱ्याच वेळेस मुलींना माहीत असेल, मुली काय करतात? ड्रेस ऑल्टर करायला जातात. म्हणजे काय? ड्रेसमध्ये थोडाफार जर चेंजेस जर करायचं असेल, साईज चेंज करायची, मग ते काय करतात? ऑल्टर करायला जातात. ऑल्टर म्हणजे काय? ऑल्टरेशन. मग ऑल्टरेशन म्हणजे काय? फेरबदल करणे. आणि ऑल्टरकेशन म्हणजे काय? चकमक किंवा वादावाद. मग द जनरस अल्ट्रुइस्ट. जनरस म्हणजे उदार, अल्ट्रुइस्ट म्हणजे काय? परोपकारी. द जनरस अल्ट्रुइस्ट डोनेटेड हाफ ऑफ हिज सॅलरी टू द लोकल ऑर्फनेज. ऑर्फनेज म्हणजे काय? ऑर्फनेज म्हणजे काय? तर अनाथालय जे असतात ना त्याला ऑर्फनेज म्हटलं जातं. मग जनरस अल्ट्रुइस्ट काय करतो? अनाथालयाला त्याची अर्धी सॅलरी डोनेट करतो. आता ॲम्ब्युलो म्हणजे काय? ॲम्ब्युलो म्हणजे टू वॉक, चालणे. बघा हे पावलं कसे रस्त्यापेक्षा मोठे तर पावलंच झाले इथं. मग वॉक किंवा चालणे ॲम्ब्युलो म्हणजे. ॲम्ब्युलेटरी. ॲम्ब्युलेटरी म्हणजे काय? रिलेटिंग टू ऑर अडॅप्टेड फॉर वॉकिंग, एबल टू वॉक. अडॅप्ट करणे म्हणजे काय करणे? अडॅप्ट करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसोबत जुळवून घेणे. मग ॲम्ब्युलेटरी म्हणजे काय? वॉकिंगसोबत, वॉकिंगशी संबंधित किंवा चालण्याशी संबंधित असणारे किंवा चालण्यायोग्य, फिरते, त्याला म्हणतो आपण ॲम्ब्युलेटरी. ॲम्ब्युलो म्हणजे काय? चालणे, वॉक. मग ॲम्ब्युलन्स शब्द याच्यापासून तयार झाला आहे का? तर हो, ॲम्ब्युलन्स शब्दसुद्धा काय? ॲम्ब्युलोपासूनच तयार झालेला आहे. तो शब्द थोडा सोपा आहे म्हणून लिहिला नाही आपण. मग प्रीॲम्बल. आता प्रीॲम्बल म्हणजे आपला सरनामा. तुम्ही याच्यामध्ये पॉलिटीमध्ये बघितलं असाल. आता ॲम्बल म्हणजे काय? चालणे. मग प्रीॲम्बल म्हणजे तुमचं घटना चालण्याच्या अगोदर असं काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला दाखवून देतं घटनेची पाऊलवाट कशी आहे. मग त्याला आपण म्हणतो प्रस्तावना किंवा प्रास्ताविक. मग द प्रिलिमिनरी ऑर प्रिपरेटरी स्टेटमेंट अँड इंट्रोडक्शन वॉकिंग बिफोर म्हणजे चालण्याच्या अगोदर तुमचं काय इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो प्रिएम्बल. पेरॅम्ब्युलेट. पेरॅम्ब्युलेट म्हणजे काय असतं? मी लक्षात ठेवलं असं की पेरॅम्ब्युलेट म्हणजे काय? ते फक्त फेरा मारतो. ते पेरॅम्ब्युलेटला मी फेरॅम्ब्युलेट म्हणून पाठ केलं आहे. मग फेरा मारतो म्हणजे काय? फिरतो, गस्त घालतो. मग वॉक ऑर ट्रॅव्हल थ्रू ऑर अराउंड अ प्लेस ऑर एरिया इज स्पेशली फॉर प्लेजर. मग तो प्लेजरसाठी काय करतो? चालतो, गस्त घालतो. मग द पेशंट इज नाव ॲम्ब्युलेटरी अँड कॅन वॉक अराउंड द हॉस्पिटल वॉल.
ॲम्ब्युलेटरी म्हणजे काय, आता त्याची स्थिती कशी आहे, चालण्यायोग्य झाली आहे. आता ते पेशंट काय हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये ते चालू शकतं. ॲमिकस म्हणजे काय, आता यांनी हात मिळवणी केली आहे, याचा अर्थ काय, त्यांची मैत्री झाली आहे. ॲमिकस म्हणजे काय, ॲमी किंवा ॲमिकस म्हणजे फ्रेंड, मित्र. मग ॲमिकेबल म्हणजे काय असतं, ॲमिकेबल म्हणजे मैत्रीपूर्ण सालुख्याचे. आता ॲमिकेबल आणि ॲमिएबल म्हणजे काय असतं, मनमिळावू. दोन्हीमध्ये फरक कसा आहे, ॲमिकेबल कॅरेक्टराइज्ड बाय फ्रेंडलीनेस अँड अब्सेन्स ऑफ डिस्कॉर्ड. डिस्कॉर्ड म्हणजे भांडण, डिस्प्यूट शब्द बघितला ना आपण, तसा डिस्कॉर्डचा अर्थ काय होतो, भांडण. मग अब्सेन्स ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे डिस्कॉर्ड नाही आहे, याचा अर्थ भांडण आहे, भांडण तिथं काय नाही आहे, अब्सेन्स आहे, भांडण म्हणजे नाही आहे. मग ॲमिकेबल म्हणजे काय, मैत्रीपूर्ण, जिथे भांडण वगैरे नाही. आणि ॲमिएबल म्हणजे काय, हॅव्हिंग ऑर डिस्प्लेइंग अ फ्रेंडली अँड प्लेझंट मॅनर. मग त्याचा काय अर्थ, फ्रेंडली किंवा प्लेझंट मॅनर दाखवणे, याला म्हणतो मनमिळावू, प्रेमळ. ॲमिकेबल काय, मैत्रीपूर्ण, सालुख्याचे. मग ॲमिकेबल तुमचे रिलेशनशिप असू शकतात आणि ॲमिएबल काय आहे, तर मनमिळावू, प्रेमळ, एखाद्या माणसाचा स्वभाव सुद्धा असू शकतो. दोन्ही काय सारखे शब्द आहे. ॲमिटी म्हणजे काय असतं, अ फ्रेंडली रिलेशनशिप, याचा अर्थ होतो मैत्री. आता ॲमिटी इंटरनॅशनल ऐकले तुम्ही, ॲमिटी इंटरनॅशनल, तर हे काय, ॲमिटी इंटरनॅशनल म्हणजे काय, ते तिथं सुद्धा काय मैत्री दाखवायची आहे त्या संस्थेमध्ये, म्हणून ॲमिटी म्हणजे फ्रेंडली रिलेशनशिप, मैत्री. डिस्पाईट देअर डिफरन्सेस दे मॅनेज टू रीच ॲन ॲमिकेबल ॲग्रीमेंट. त्यांचे काय डिफरन्सेस आहे, म्हणजे त्यांचा काय जो काही विरोधाभास आहे किंवा डिफरन्स आहे म्हणजे काय फरक आहे, तर ते सगळं विसरून असून सुद्धा त्याने काय केलं आहे, एक ॲमिकेबल म्हणजे मैत्रीपूर्ण ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यानंतर अँड्रोसचा अर्थ होतो मेल. आता इथं बघा, इथं मेल पण दाखवलेला आहे आणि रोबोट पण दाखवलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस अँड्रॉइड मोबाईल ओपन करतात ना, त्याच्यामध्ये ते असते की ते हिरवं चिन्ह दाखवतात, ते भावलं बारीक बारीक हाताचं, ते मला काढता येत नाही काही नाही, असं काहीतरी दाखवतात हिरवं. मग ते काय रोबोट आहे, मग ते अँड्रॉइड मोबाईलमध्ये असतं म्हणून ते काय ते आपल्याला मेलचं चित्र दाखवतात. मग अँड्रोसचा अर्थ होतो मेल. सायन्समध्ये तुम्ही ऐकले कधी की अँड्रोजिनस, गायनोजिनस वगैरे, तर मग त्याच्यामध्ये पण काय अँड्रोस म्हणजे काय, ते त्या पाकळीचा मेल जो पार्ट असतो त्याला म्हणतो अँड्रोस. मग अँड्रोस म्हणजे मेल किंवा पुरुष. पॉली अँड्री, आता पॉली म्हणजे काय अनेक, आणि अँड्री म्हणजे काय, आता अनेक पुरुष आहे, अशी अनेक पुरुष, याचा अर्थ काय होतो, द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच व्यक्तीच्या व्यतिरिक्त त्यांच्या अशा बाईला काय अनेक पुरुषांसोबत तिने लग्न केलेलं आहे, त्याला म्हणतो पॉलीअँड्री म्हणजे बहुपतित्व, पॉलीअँड्री. तसंच पॉलिगॅमी एक शब्द असतो, तो पुढे येईन तुम्हाला. गॅमीचा अर्थ होतो लग्न. मग अनेक लग्न करणारा काय म्हणतो आपण, पॉलिगॅमी केली त्यांनी. मग तो स्त्रीनी सुद्धा केली जाऊ शकते किंवा पुरुष सुद्धा पॉलिगॅमी करू शकतो. पॉलिगॅमी कसं आहे, तो जेंडर न्यूट्रल आहे. परंतु पॉलिअँड्री कसं आहे, हा जर बघितलं तर ते अनेक मेल आहे अशा स्त्रीला, म्हणजे अनेक तिने पुरुषांसोबत लग्न केलेलं आहे. तर आपल्याकडे पॉलिअँड्रीचा प्रॉब्लेम नसतो, आपल्याकडे पॉलिजिनीचा प्रॉब्लेम असतो. पॉलिजिनी एक बघितलं आपण गॅमी, आणि हे काय जिनी, NY ॲक्च्युअली ते पॉलिजिनी. आता गायनोकॉलॉजिस्ट म्हणजे काय, फिमेल असते. मग गायनो म्हणजे फिमेल, जिनी म्हणजे काय, अनेक फिमेल आहे, म्हणजे काय बहुपत्नीत्व. आपल्याकडे बऱ्याच जण तुम्ही बघितलं असेल की काही जणांचे 4 बायका असतात, मग त्यांनी काय केलं असतं, पॉलिजिनी केलेली असते. मग अँड्रोजिनस म्हणजे काय असतं, अँड्रो म्हणजे मेल आणि जिनी म्हणजे काय, गायनो म्हणजे फिमेल. तिथे लिहून ठेवा वाटलंच तुम्ही, गायनो म्हणजे फिमेल असतं. जसं की गायनोकॉलॉजिस्टकडे जातात ना प्रेग्नंट लेडीज वगैरे, तर मग त्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकतात. मग अँड्रो आणि गायनो दोन्ही पण आहे, याचा अर्थ काय, पार्टली मेल पार्टली फिमेल इन अपिअरन्स, म्हणजे काय स्त्री आणि पुरुष दोघांचीही वैशिष्ट्ये असलेला, तर काय म्हणतो आपण अँड्रोगायनो किंवा अँड्रोजिनस किंवा अँड्रोगायनोस असं म्हणू शकतात. अँड्रोजिनस. अँड्रॉइड शब्द तुम्हाला आत्ता सांगितलं मी, अँड्रॉइड हा मानवासारखा दिसणाऱ्या रोबोटला वापरला जातो, आणि स्पेसिफिकली कशासाठी, मेलसाठी. एक्झाम्पल कोणतं याचं, द न्यू सायन्स फिक्शन मूव्ही फीचर्ड ए हायली इंटेलिजंट अँड्रॉइड. आता एक मूव्ही आहे बघा, आपला रोबोट मूव्ही तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये काय तर अँड्रॉइडच असतो. जो रजनीकांत आहे तो अँड्रॉइड आहे, कारण का तो मेल रोबोट आहे. नॉर्मली अँड्रॉइड शब्द कशासाठी वापरला जातो, मेल रोबोटसाठी वापरला जातो. ॲनिमा म्हणजे काय असतं, ॲनिमाचा अर्थ होतो माइंड, तुमचं माइंड, लाईफ किंवा स्पिरिट. ॲनिमाचा अर्थ काय होतो, माइंड, लाईफ किंवा स्पिरिट. मग ॲनिमा शब्द लक्षात ठेवा. आपण आत्ता बघितलं ना इक्वॅनिमिटी, हा वर जो शब्द बघितला ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल होते इक्वा म्हणजे इक्वल, आणि ॲनिमी म्हणजे काय, ॲनिमस म्हणजे माइंड असतं, ॲनिमस किंवा ॲनिमा. त्यामुळं तुम्ही ह्या स्पेलिंगकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, काही नाही. ॲनिमस असू शकतं, ॲनिमा असू शकतं,
ते रूट वर्ड कसेही येऊ शकतात, परंतु आपल्याला हे जे स्पेलिंग हे फिक्स असतात. याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, पण ते एवढे मॅटर करीत नाहीत. ते चेंजेस पेपरला विचारले जात नसतात. मग इक्वानिमिटी, इक्वा म्हणजे इक्वल अँड ॲनिमिटी म्हणजे काय, माइंड. इक्वल माइंड आहे तुमचं, याचा अर्थ काय, तुमच्यामध्ये कंपोजर आहे, तुमचं मेंटल स्टेट कसे स्थिर आहे, मेंटल कामनेस आहे तुमच्यामध्ये. मग मनाच्या स्थितीचा समतोल आहे किंवा संयम आहे. मग मॅग्नॅनिमस, मॅग्ना म्हणजे काय, जास्त, जास्तीचा, मोठा, मॅग्ना. मग ॲनिमस म्हणजे काय, तुमचं मन, माइंड. मग तुमचं मन जर लई मोठं असेल तर तुम्ही कसे, तुम्ही जनरस आहात, म्हणजे काय, उदार आहात. उदार म्हणजे काय, तुम्ही जनरसली पैसे उदार देऊ शकता एखाद्याला, जनरस आहात. व्हेरी जनरस ऑर फॉरगिव्हिंग स्पेशली टुवर्ड अ रायवल ऑर समवन लेस पॉवरफुल. मग त्याला काय म्हणतात, ग्रेट सोल. म्हणजे सोल म्हणजे काय, त्याचं जे आत्मा आहे ते कसं ग्रेट आहे एकदम. म्हणजे तो काय करतो की शत्रूंना सुद्धा माफ करतो, जनरस आहे तो, उदार मनाचा आहे. प्युसिलॅनिमस. आता प्युसिलचा अर्थ तुम्ही लिहून ठेवा. प्युसिलचा अर्थ होतो भित्रा, आणि ॲनिमस म्हणजे काय, माइंड आहे. मग ज्याचं माइंड भित्र आहे याचा अर्थ ते काय, प्युसिलॅनिमस आहे. मग शोविंग अ लॅक ऑफ करेज. लॅक ऑफ म्हणजे काय, लॅक करणे म्हणजे काय करणे, अभाव असणे. तिथे लिहा तुम्ही माहीत नसेल तर, अभाव. लॅक ऑफ करेज. करेज म्हणजे काय, तुमच्या धैर्याचा अभाव आहे तुमच्यामध्ये. किंवा डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे काय, स्थिर असणे, एखादी गोष्ट ठाम असणे, म्हणजे ठामपणा असण्याचा सुद्धा तिथं अभाव आहे. टिमिड. टिमिड लिहून ठेवा तिथं. टिमिडचा अर्थ काय होतो, भित्रा. याला भित्रा करा, भित्रा किंवा भेकड, याला पण भेकड करायचं. याच्यामध्ये काय, हा नोट जे आहे ते AIने किंवा बनवलेलं आहे मी. तर मग याच्यामध्ये इंग्लिश बरोबर येते, परंतु मराठीमध्ये प्रॉब्लेम होतो, म्हणून तुम्ही मराठीने लक्षात ठेवलं तरी चालते. शी ॲक्सेप्टेड द क्रिटिसिझम विथ सरप्रायझिंग इक्वॅनिमिटी अँड ग्रेस. आता इक्वॅनिमिटी म्हणजे काय, की मेंटल कामनेस ठेवून तिने काय केलं, की क्रिटिसिझम ॲक्सेप्ट केलं. म्हणजे तिने एकदम राग वगैरे आला नाही, केले क्रिटिसिझम काय केलं, तिने ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता ॲनिमस वरचा शब्द मी तुम्हाला म्हणतो, ॲनिमा असो ॲनिमस असो, रूट वर्डला स्पेलिंगला आपल्याला जास्त बघायचं नाही आहे, स्पेलिंग आपल्याला खालच्या शब्दाचं बघायचं आहे. ॲनिमस म्हणजे माइंड, लाईफ, स्पिरिट आहे, तोच शब्द परत खाली आला. आणि मॅग्नानिमस म्हणजे काय असतं, व्हेरी जनरस ऑर फॉरगिव्हिंग. म्हणजे मॅग्नानिमस म्हणजे काय, त्याचं मॅग्ना म्हणजे मोठा, मोठा ॲनिमस म्हणजे याचा अर्थ काय, मन त्याचं किंवा आत्मा मोठा आहे, उदार मनाचा आहे तो. युनॅनिमस. पॉलिटीमध्ये किंवा तुम्ही न्यूजमध्ये जर बघितलं असेल की सरकारने एखादं बिल युनॅनिमसली पास केलेलं आहे. मग युनॅनिमस म्हणजे काय असतं, एकमताने, म्हणजे कोणीही त्या बिलाच्या विरोधात गेलेलं नाही. मग फुल्ली इन ॲग्रीमेंट, वन माइंड किंवा एकमताने, त्याला म्हणतो युनॅनिमस, एकमताने. आणि ॲनिमॉसिटी. ॲनिमॉसिटी म्हणजे काय असतं, तीव्र वैर असणे किंवा शत्रुत्व असणे, शत्रुत्व त्याच्यामध्ये ॲनिमॉसिटी. स्ट्रॉंग हॉस्टिलिटी. हॉस्टिलिटीचा अर्थ काय होतो, शत्रुत्व. ते लिहून ठेवा हॉस्टिलिटी, आणि स्टार पण करून ठेवा. बऱ्याच वेळेस पाठ नसतो मुलांचा हा शब्द. हेट्रेड शब्द पाठ आहे, हेटपासून हेट्रेड तयार झाला आहे. मग ॲनिमॉसिटी असली एखाद्यामध्ये म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात हेट्रेड आहे किंवा त्याला शत्रुत्व आहे मनामध्ये. ॲनिमेटेड म्हणजे काय असतं, फुल ऑफ लाईफ किंवा एक्साइटमेंट, लाईव्हली. ॲनिमेशन मूवी बघितली असेल तुम्ही, आता हे सुद्धा एक प्रकारचं काय, ॲनिमेशनच आहे. ॲनिमेटेड मूवीज बघितली असेल, त्याच्यामध्ये काय केलं राहतं, एक भावली आहे समज, त्या भावलीला त्यांनी काय केलं राहतं, की लाईव्ह दिलेली असती भावली, चालताना दाखवते तुम्हाला भावल्या वगैरे, कार्टून्स म्हणतो ना आपण त्याला. तर मग ते ॲनिमेट केले, याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये लाईव्ह टाकलेली आहे, फुल ऑफ लाईफ किंवा एक्साइटमेंट. आणि असा शब्द जर एखाद्या व्यक्तीविषयी जर म्हटलं, त्याचा अर्थ काय, तर तो व्यक्ती लाईफ एकदम चांगली एन्जॉय करतो आणि तो कधीही काय म्हणतात, हसऱ्या चेहऱ्याचा असतो, त्याला सुद्धा आपण म्हणतो ॲनिमेटेड, किंवा तो उत्साही असतो, सजीव असतो. इक्वॅनिमिटी म्हणजे काय असतं, परत एकदा इक्वॅनिमिटीवरच बघितला आपण हा शब्द, आणि त्याचा अर्थ कंपोजर, आपलं कसं आहे, काम आहे, मेंटल कामनेस आहे आपल्यामध्ये, आपलं कंपोजर एकदम शांत आहे. द कमिटी रिच्ड युनॅनिमस डिसिजन टू फंड द न्यू प्रोजेक्ट. म्हणजे काय, कमिटीमध्ये काय, एकमताने त्या नवीन प्रोजेक्टला फंड करण्याविषयी एक डिसिजन घेतलेला आहे. फंड करणे म्हणजे काय, पैसा देणे किंवा त्याला आपण निधी देणे म्हणतो. आता ॲनस किंवा NI म्हणजे काय असतं, त्याचा अर्थ होतो इयर किंवा वर्ष. मग ॲन्युअल शब्द तुम्ही बघितला असाल, त्याचा अर्थ होतो वार्षिक, ऑकरिंग वन्स अ इयर, वार्षिक एखादी गोष्ट आणि त्याला म्हणतो आपण ॲन्युअल. पेरेनियर म्हणजे काय असतं, लास्टिंग ऑर एक्झिस्टिंग फॉर अ लॉंग ऑर अपॅरेंटली इनफायनाईट टाईम, वर्षानुवर्ष टिकणारा किंवा बहुवार्षिक. मग लास्टिंग फॉर ऑर एक्झिस्टिंग फॉर लॉंग पिरियड किंवा अपॅरेंटली इनफायनाईट टाईम. इनफायनाईट म्हणजे काय असतं, इनफायनाईटला अर्थ होतो की अनिश्चित काळासाठी. पेरेनियल खास करून असं होतं, अर्थ काढला जातो की बहुवार्षिक. तुम्ही जर बघितलं तर एक PYQ सुद्धा झाला होता, पेरेनियल रिव्हर कोणती म्हणजे खालीलपैकी, तर ती कावेरी होती. आणि महाराष्ट्रामध्ये काय, एक सुद्धा रिव्हर पेरेनियल रिव्हर नाही, म्हणजे एक सुद्धा नदी कशी आहे आपल्याकडे बहुवार्षिक नाही.
आपल्याला काही काळासाठीच ती नदी टिकते. म्हणजे काय, पावसाळा असेल तर पाणी असतं आणि उन्हाळा सुरू जर झाला तर त्या नदीतलं पाणी पूर्णतः आटलेलं असतं. मग ती काय, ती पेरेनियल नाही आहे. मग कावेरी म्हणा किंवा सगळ्या हिमालयीन ज्या नद्या असतात त्या पेरेनियल असतात. कारण की जर उन्हाळा सुरू जर झाला तर तो बर्फ वितळतो आणि पाणी तरीसुद्धा त्या बर्फाच्या स्वरूपात त्या नदीला मिळत असते. मग ते काय, पेरेनियल झालं. एनियल म्हणजे काय, वर्ष. सेंटेनियल, सेंट म्हणजे काय, सेंट म्हणजे 100. तुम्ही पर्सेंट ऐकलं असेल. पर्सेंट म्हणजे काय, दर 100 मागे पर्सेंट. म्हणजे पर्सेंटेज तुम्ही बघितलं असेल ना, शेकडा किती टक्के पडले म्हणतो आपण त्याला. मग सेंट म्हणजे 100 आणि एनियल म्हणजे काय, वर्ष. मग अशी गोष्ट ज्याला 100 वर्ष झाले, शताब्दी म्हणतो आपण त्याला, रिलेटिंग टू अ 100th ॲनिव्हर्सरी, सेंटेनियल म्हणून. द स्कूल पब्लिशेस इट्स ॲन्युअल मॅगझिन ॲट द एंड ऑफ अकॅडमिक इयर. ॲन्युअल म्हणजे काय, वार्षिक मॅगझिन ते स्कूल पब्लिश करत असते. अँथ्रोपोस म्हणजे काय असतं, मॅनकाइंड. आता जे नवीन राज्यसेवेची तयारी करतात नवीन सिलेबसनुसार, तर त्यांनी अँथ्रोपॉलॉजी हा शब्द बघितला असेल किंवा ऑप्शनल विषय आहे अँथ्रोपॉलॉजी. मग तसंच अँथ्रोपो म्हणजे काय असतं की मॅनकाइंड असतं. मग अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, लॉजी म्हणजे अभ्यास. तुम्ही तिथे लिहून घेऊ शकता. जसं बायोलॉजी म्हणजे बायोचा अभ्यास करणे, सजीवांचा अभ्यास करणे, तसं लॉजी म्हणजे अभ्यास. मग अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, मानववंशशास्त्र म्हणतो आपण त्याला किंवा मानववंशाचा अभ्यास करणे. द स्टडी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड हिस्ट्री. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय असतं, तुम्हाला आत्ता सांगितलं. अल्ट्रुइस्ट ज्यावेळेस शब्द घेतला आपण त्यावेळेस फिलॅन्थ्रॉपिस्ट हा शब्द तुम्हाला सांगितला. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय असतं की तो परोपकारी आहे. अ लवर ऑफ मॅनकाइंड हू हेल्प्स ऑदर्स युजली विथ मनी. म्हणजे काय, पैसा देतो तो व्यक्ती तो फिलॅन्थ्रॉपिस्ट असतो. समाजसेवक, सवेक झाले पण सेवक. मग रतन टाटा जे होते ते फिलॅन्थ्रॉपिस्ट होते, ते अल्ट्रुइस्टसुद्धा होते. अँथ्रोपोमॉर्फिक. अँथ्रोपो म्हणजे काय असतं, मानव, मॅनकाइंड. आणि मॉर्फिक म्हणजे काय अर्थ होतो त्याचं बाह्यरूप किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो. मग हॅव्हिंग ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे माणसासारखा गुणधर्म असलेला तर काय म्हणतो, अँथ्रोपोमॉर्फिक. म्हणजे एखाद्या प्राण्यात जर माणसासारखं गुणधर्म असेल तर काय म्हणता येईल आपल्याला, अँथ्रोपोमॉर्फिक गुणधर्म आहे त्या प्राण्यामध्ये. फिलॅन्थ्रॉपी म्हणजे काय, फिलॅन्थ्रॉपिस्ट जो करेल त्याला म्हणतो फिलॅन्थ्रॉपी. फिलॅन्थ्रॉपी म्हणजे काय, समाजसेवा. आणि समाजसेवा करणारा कोण असतो, तो असतो फिलॅन्थ्रॉपिस्ट. आणि अँथ्रोपोमॉर्फिक म्हणजे काय, मानवी रूप किंवा मानवी गुणधर्म असलेला. आता मॉर्फॉलॉजी जर तुम्ही जॉग्रफी जर इंग्लिशमध्ये करत असाल तर मॉर्फॉलॉजी शब्द तुम्ही ऐकला असेल. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय असतं, बाह्यरूप खडकाची मॉर्फॉलॉजी असतात ना, तर मग तिथे सुद्धा काय केलं जातं, बाह्यरूप दाखवलं जातं. आता ॲक्वा म्हणजे काय, आता बऱ्याच बॉटल्सवर ॲक्वा लिहिलं जातं. तर मग ॲक्वा काय आहे, तर हे पाणी त्याचा अर्थ होतो. मग ॲक्वेरियम बघा, हे ॲक्वेरियम आहे. ॲक्वेरियम म्हणजे काय, पाणी, इथं मत्स्यालय आहे आणि याच्यामध्ये पाणी आहे. मग ॲक्वापासून तयार झालं आहे. ॲक्वेरियम म्हणजे काय, द ट्रान्सपॅरंट टँक ऑफ वॉटर इन विच फिश अँड अदर वॉटर क्रिचर्स अँड प्लांट्स आर केप्ट. ठीक आहे. ॲक्वेरियम म्हणजे काय, जिथे आपण मासे वगैरे किंवा अदर क्रिचर्स म्हणजे काय, पाण्यामध्ये जे काही सगळे राहतात, खेकडा म्हणा, कोणी म्हणा, मग ते आपण ॲक्वेरियममध्ये टाकून ठेवत असतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्वेरियम. मग ॲक्वाटिक रिलेटिंग टू वॉटर, पाण्यातील जलचर, त्याला म्हणतो ॲक्वाटिक. भूचर उभयचर बघितलं असेल तुम्ही, तर ॲक्वाटिक प्राणीसुद्धा बघितले असतील. ॲक्विडक्ट, ॲक्वी म्हणजे काय, पाणी, आणि डक्ट म्हणजे काय असतं, डक्ट म्हणजे वाहिनी. आता आपण डक्ट जे आहे ना, तर डक्ट तुम्ही सायन्समध्ये बघितलं असेल ना, आपली जी घशाची जी वाहिनी आहे किंवा आपण घशामधून जो आवाज येतो बाहेर त्याला सुद्धा डक्ट शब्द वापरला जातो. मग ॲक्विडक्ट म्हणजे डक्ट म्हणजे काय, जलवाहिनी. मग त्याला आपण पाईप म्हणतो बघा बऱ्याच वेळेस. तर हा पाण्याचा जो पाईप असतो तो नथिंग बट ॲक्विडक्ट आहे. म्हणजे तो दुसरं तिसरं काही नसून ॲक्विडक्ट आहे. वी टूक द चिल्ड्रन टू द ॲक्वेरियम टू सी द एक्झॉटिक सी लाईफ. एक्झॉटिक म्हणजे काय असतं, एक्झॉटिक म्हणजे एकदम भारी भारी म्हणू शकतो आपण त्याला, एकदम जबरदस्त. म्हणजे काय, सी लाईफ एकदम चांगली दिसायच्या बाबतीत, तर ती दाखवण्यासाठी आम्ही ॲक्वेरियममध्ये नेलं. कोणाला, चिल्ड्रनला ॲक्वेरियममध्ये नेलं. ॲक्वेरियम म्हणजे काय, हे ॲक्वेरियम आहे मत्स्यालय. आर्बर म्हणजे ट्री, झाड, वर्ष, वृक्ष. इथं वर्ष झालं ॲक्च्युली, तर वृक्ष आहे आर्बर म्हणजे. आर्बोरेटम, आर्बोरेटम म्हणजे काय असतं, वृक्षवाटिका. बॉटॅनिकल गार्डन डिवोटेड टू ट्रीज, याला म्हणतो आपण आर्बोरेटम. म्हणजे आर्बर म्हणजे झाड आहे, मग आर्बोरेटम म्हणजे काय असतं, वृक्षवाटिका किंवा बॉटॅनिकल गार्डन असतं आर्बोरेटम. मग आर्बोरिकल्चर, आता कल्चर करणे म्हणजे काय करणे, वाढवणे किंवा सांभाळणे. वाढवणे म्हणू शकतो, सांभाळणे किंवा संवर्धन. संवर्धन 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 करणे, कॉन्झर्वेशन करणे. मग आर्बोरी म्हणजे झाड,
झाडाचं कॉन्झर्वेशन किंवा कल्चर करणे, संवर्धन करणे किंवा कल्टिवेट करणे झाडांना, त्याला आपण म्हणतो आर्बोरिकल्चर. श्रब्स काय असतं? श्रब्स म्हणजे हे झुडपं, बारकल बारकल झुडपं असतात ना, त्याला आपण म्हणतो श्रब्स. आणि ट्रीज तर आपल्याला माहिती झाड. आर्बर, हे बघा आर्बर हे इथे आहे, ते तोरणसारखं दिसतं का? तोरण. आर्बरचा दुसरा अर्थ काय होतो? तोरण सुद्धा होतो. मग आर्बर काय असतं? अ लिफी शेडी रिसेस फॉर्म्ड बाय ट्री ब्रांचेस, श्रब्स और क्लाइम्बिंग प्लांट्स. हे जे आता क्लाइम्बिंग प्लांट्स हे झाले श्रब्स, खालचे झुडपं, आणि हे क्लाइम्बिंग प्लांट्स म्हणजे वेली सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. वेलींनी जे बनलेलं असतं त्याला म्हणतो आर्बर. मग हा फोटो कशाचा आहे? आर्बरचा आहे. इथून नवरदेव नवरी आतमध्ये येतात. हे बाहेरच्या मूवीजमध्ये तुम्ही बघितलं असाल तर ते कशामधून येतात? आर्बरमधून येतात. आणि आपण सुद्धा काय करतो? हे मांडव तयार करीत असतो किंवा मग तोरण तयार करीत असतो, आणि त्याला पण काय करतो की हळद लावण्यासाठी तयार करतो. आणि त्याच्यावर सुद्धा काय वेगवेगळे झाडं लावतो, किंवा मग झाडं लावतो म्हणण्यापेक्षा झाडांचे पानं लावत असतो आपण. खास करून आंब्याचे झाडाचे पान लावले जाते बघा तोरणाला. तर मग ते तोरण काय, तसंच हे सुद्धा तोरण नाही एक्झॅक्ट, परंतु ते सुद्धा त्याच टाईपचं आहे. तुम्ही ते लक्षात ठेवू शकता तसं. मग द सिटीज न्यू आर्बोरेटम. आर्बोरेटम म्हणजे काय असतं? ते तुमचं बॉटॅनिकल गार्डन आहे. मग सिटीमधलं नवीन बॉटॅनिकल गार्डन काय करतं? फीचर करतं. म्हणजे द सिटीज न्यू आर्बोरेटम फीचर्स हंड्रेड्स ऑफ रेअर ट्री स्पेशीज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. रेअर म्हणजे काय? रेअर म्हणजे जवळजवळ ते बाकी कुठं भेटत नाही काही, एकदम रेअर आहे. जसं सुलतान म्हणतं ना की माझ्या मुलाचं रक्त कसं माझ्यासारखंच रेअर आहे, ते ओ निगेटिव्ह असतं ना. रेअर म्हणजे काय? ते सापडत नाही काही बऱ्याच ठिकाणी. मग या आर्बोरेटममध्ये काय आहे की असे बरेच झाडांच्या स्पीशीज आहे त्या जगामध्ये नामशेष होत आले, म्हणजे ते आता सध्या सापडत नाही काही नाही. आर्टिस्ट म्हणजे काय असतं? आर्टिस्ट म्हणजे आर्ट म्हणजे स्किल, कला, कौशल्य. मग आर्टिस्ट पासून आर्टिसन शब्द तयार झाला आहे. अ वर्कर इन ए स्किल्ड ट्रेड स्पेशली दॅट वन इन्व्हॉल्व्स मेकिंग थिंग्स बाय हँड. कारागीर किंवा त्या शिल्पकार म्हणतो. आर्टिसन म्हणजे काय असतं? शिल्पकार, कारागीर. मग हे आर्टिसन बघा कारागिरी कसं करतात. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. म्हणजे आर्टिस्ट म्हणजे हाताने केलेले. मग आर्टिफिशियल म्हणजे काय? हे सुद्धा हाताने केले किंवा मानवाने केलेले आहे. मग आर्टिफिशियल म्हणजे काय? मेड ऑर प्रोड्यूस्ड बाय ह्युमन बिंग्स रादर दॅन ऑकरिंग नॅचरली. म्हणजे नॅचरली न येण्यापेक्षा ते काय हाताने केलेले असतात. आर्टिक्युलेट म्हणजे काय? हॅव्हिंग ऑर शोविंग द अबिलिटी टू स्पीक फ्लुएंटली अँड कोहेरंटली. स्पष्टपणे बोलणारा. आर्टिक्युलेट म्हणजे काय करणे? आर्टिक्युलेट म्हणजे काय करणे? तो स्पष्ट बोलतो, त्याच्यात स्किल येते, आर्ट आहे. आर्टिक्युलेट म्हणजे काय करणे? स्पष्ट बोलणे किंवा स्पष्ट बोलणारा. मग द लोकल आर्टिसन कार्ड ए मॅग्निफिसंट वुडन स्कल्पचर फॉर द टाउन स्क्वेअर. लोकल आर्टिसन म्हणजे काय? जे स्थानिक कारागिरी कारागीर त्यांनी काय केलं आहे? एक लाकडापासून एक स्कल्पचर किंवा मग एक काय म्हणतात त्याला, एक प्रतिकृती तयार केलेली आहे. कशासाठी? टाउन स्क्वेअरसाठी, म्हणजे एखाद्या चौकामध्ये लावण्यासाठी. आता ॲस्केटसचा अर्थ होतो मॉन्क किंवा हर्मिट. हर्मिटचा अर्थ सुद्धा होतो मॉन्कचा. हर्मिट हा शब्द बऱ्याच जणांना पाठ नसतो. मॉन्क पाठ आहे, संन्यासी, पण हर्मिट शब्द लक्षात नसतो. हे बघा मॉन्क कसं एक समाधीमध्ये बसलेले. मग ॲसेटिक म्हणजे काय असतं? ॲसेटिक म्हणजे संन्यासी, वैरागी. ॲसेटिकचा अर्थ होतो, आता ॲस्केटिक म्हणा किंवा ॲसेटिक म्हणा, इथं के जरी असला तरी इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये सी चेन. आपल्याला वरचं के लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय, खालचं सी लक्षात ठेवावं लागेल. ॲसेटिकचा अर्थ काय होतो की संन्यासी किंवा वैरागी असतो. म्हणजे जे काही फिजिकल नीड्स असतात आपल्या, म्हणजे गाडी वगैरे किंवा बंगला वगैरे, तर त्याच्यापासून लांब असलेला संन्यासी किंवा वैरागी. मग कॅरेक्टराइज बाय ऑर सजेस्टिंग द प्रॅक्टिस ऑफ सिव्हिअर सेल्फ डिसिप्लिन. त्याचा डिसिप्लिन कसं? एकदम सिव्हिअर, एकदम कडक सेल्फ डिसिप्लिन आहे. अबस्टेन्शन फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ इंडल्जन्स. इंडल्जन्स करणे म्हणजे काय करणे? तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इंडल्ज आहात, याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये काय सहभागी असतात. मग अबस्टेंट राहायचं म्हणजे काय? जे काही सहभाग आहे लोकांमध्ये मिसळणे किंवा गाडी वगैरे विकत घेणे, त्याच्यापासून काय करायचं? अबस्टेन करायचं. याचा अर्थ बाहेर राहायचं, लांब राहायचं. मग लांब राहणार कोण असेल? तो संन्यासी असतो. तो कोण असतो? ॲसेटिक लाईफ जगत असतो. मग ॲसेटिसिझम म्हणजे काय असतं? हे जे संन्यासी लाईफ जगण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतो आपण ॲसेटिसिझम. सिव्हिअर सेल्फ डिसिप्लिन अँड अवॉइडन्स ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ इंडल्जन्स. मग ही चोज टू लिव्ह ॲन ॲसेटिक लाईफ, गिविंग अप ऑल हिज मॉडर्न लक्झरीज. जे काही मॉडर्न लक्झरीज आहे, कार्स वगैरे जे असतात त्यांच्या, त्या सगळ्या गोष्टी त्याने काय केल्या? सोडून दिल्या. आणि तो आता काय संन्यासी किंवा वैरागी अवस्थेमध्ये राहतो. ॲस्ट्रॉन म्हणजे काय असतं? तारा. ॲस्टर हे मार्क तुम्ही कीबोर्डवर बघितलं असेल. ॲस्ट्रॉन म्हणजे काय? तारा. मग ॲस्ट्रॉनॉमी त्याच्यापासून तयार झाला आहे. ॲस्ट्रॉन म्हणजे तारा, आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? नॉमी म्हणजे अभ्यास किंवा शास्त्र. लॉजी आणि नॉमी सारखे शब्द आहे.
मग ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय? ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे त्याला काय म्हणतो? खगोलशास्त्र. द सायंटिफिक स्टडी ऑफ सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स अँड स्पेस. सेलेस्टियल म्हणजे काय? आपल्या आकाशामधलं. सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? आकाशामधले जे ऑब्जेक्ट्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तारे म्हणा, चंद्र, सूर्य सगळे येतील त्याच्यामध्ये. त्यांचा जो अभ्यास आहे त्याला म्हणतात ॲस्ट्रॉनॉमी. आणि ॲस्ट्रोलॉजी काय असतं? द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ सेलेस्टियल बॉडीज इंटरप्रिटेटेड ॲज इन्फ्लुएन्सिंग ह्युमन अफेअर्स. ज्योतिषशास्त्र. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय असतं? ज्योतिषशास्त्र. ॲस्ट्रॉनॉमी वेगळं आहे. ॲस्ट्रॉनॉमी हे सायंटिफिक असतं ॲक्च्युली, आणि ॲस्ट्रोलॉजी जे असतात ना, तर हे ग्रहांचा तुमच्या ग्रहांची दिशा कशी आहे त्याच्यानुसार ॲस्ट्रोलॉजी हे अर्थ काढतात. परंतु हे बघितलं आपण की जे ज्योतिषशास्त्र आहे याच्यामध्ये काही अर्थ नसतो, हे बऱ्यापैकी खोटं असतं. तुम्हाला ॲड येतात ना ॲस्ट्रोलॉजीचा, एक बाई येते आणि म्हणते की फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ, फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ. म्हणजे काय? डेट ऑफ बर्थ सांगायचं आणि तुमचं लग्न कधी होईल हे ती सांगणार आहे, ना की तुम्ही, किंवा तुम्ही कधी तुमचं लग्न कधी ठरवणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, की तिला माहिती आहे असं ती म्हणते. तुम्ही ॲड बघितलं असं बऱ्याच जणांनी. मग ॲस्ट्रॉलॉजी जे असतात ना, तर ते हे ज्योतिषशास्त्र असतात, आणि ॲस्ट्रॉनॉमी काय असतं? खगोलशास्त्र हे सायंटिफिक असतं. ॲस्ट्रोनॉट काय असतो? अंतराळवीर. आणि एक लक्षात ठेवा, कॉस्मोनॉट, परत येतो कॉस्मोनॉट. कॉस्मोनॉट जे असतात ना, हा नथिंग बट ॲस्ट्रोनॉट आहे. म्हणजे ॲस्ट्रोनॉटच आहे तो, दुसरं तिसरं काही नाही, ॲस्ट्रोनॉटच आहे. परंतु कॉस्मोनॉट जे शब्द वापरला जातो ना, तो रशियामध्ये वापरला जातो. म्हणजे रशियन जे ॲस्ट्रोनॉट्स असतात ना, त्यांना कॉस्मोनॉट्स म्हटलं जातं. मग हर फॅसिनेशन विथ द नाईट स्काय लेड हर टू अ करिअर इन ॲस्ट्रॉनॉमी. फॅसिनेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टी तुम्ही फॅसिनेटेड असला, त्याचा अर्थ तुम्हाला त्या गोष्टीची काय आवड आहे. मग तिचं फॅसिनेशन काय? तिला नाईट स्काय जो असतो किंवा रात्रीचं आकाशामध्ये बघणं, तर ते एकदम आवडत होतं, आणि त्यामुळे काय तर तिने ॲस्ट्रॉनॉमी हे करिअर चूज केलेलं आहे. ॲस्ट्रॉन म्हणजे काय? तारा. ऑटोस म्हणजे काय? ऑटो म्हणजे सेल्फ, स्वतः. आता ऑटो आपली रिक्षा पण आहे, तर त्याचा अर्थ काय होतो? सेल्फ किंवा स्वतः. मग ऑटोक्रॅट, आता क्रॅटला लिहून ठेवा तुम्ही. क्रॅटचा अर्थ होतो शासन किंवा शाही. जसं की डेमोक्रॅट किंवा डेमोक्रसी. मग क्रॅटपासून क्रसी शब्द तयार झाला आहे. मग क्रॅट म्हणजे काय? शासक. मग ऑटो म्हणजे काय? एकटाच येतो, सेल्फ, स्वतः आहे फक्त. मग अ रूलर हू हॅज ॲब्सोल्यूट पॉवर, हुकुमशाह म्हणतो. हा काय? ऑटोक्रॅट म्हणजे काय असतो? हुकुम असतो, हुकुमशाह. मग तुम्ही ऑटोक्रॅट बघितलेला आहे का? हिटलर कोण होता? ऑटोक्रॅट होता, हिटलर. मग ऑटोचा अर्थ काय होतो? हुकुमशाह. आणि ऑटो म्हणजे सेल्फ. हा रोबोट बघा स्वतःलाच बघतो आरशामध्ये, सेल्फला बघतो, म्हणजे ऑटो. मग ऑटोबायोग्राफी याचा अर्थ काय होतो? आत्मचरित्र, चरित्र ॲक्च्युली. मग ॲन अकाउंट ऑफ पर्सन्स लाईफ रिटन बाय दॅट पर्सन. म्हणजे काय? ऑटोबायोग्राफी. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, बायोग्राफी याचा अर्थ होतो आत्मचरित्र, आणि ऑटोबायोग्राफीचा अर्थ सुद्धा होतो आत्मचरित्र. मराठीमध्ये फरकच कळत नाही दोन्हीमध्ये काय. आणि परंतु याचा फरक कळतो इंग्लिशमध्ये. जर बायोग्राफी जर म्हटलं तर मग हे कोणी पण लिहू शकतं. जसं की महात्मा गांधीची खूप जणांनी बायोग्राफी लिहिली आहे, परंतु माझे सत्याचे प्रयोग ही ऑटोबायोग्राफी आहे, ही त्यांनी स्वतः लिहिली आहे. मग त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय? स्वतः लिहिणे. आणि याच्यावर CSAT आहे का एक क्वेश्चन आला होता, आणि त्यावेळेस एक तर CSAT आला असेल किंवा मग कदाचित कंबाईनच्या मेन्सला आला असेल पॅसेजमध्ये, आणि त्यावेळेस त्यांनी क्वेश्चन विचारला होता, आणि वरचं पुस्तक ऑटोबायोग्राफी का बायोग्राफी या अँगलने, आणि ऑप्शनमध्ये मराठीमध्ये दोन्हीकडे सुद्धा आत्मचरित्रच आहे. मग काय करणार तुम्हाला? परंतु इंग्लिशमध्ये बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी असे वेगवेगळे ऑप्शन होते. मग ऑटोबायोग्राफीचा अर्थ काय होतो? की स्वतः लिहिलेलं. ऑटोमेशन म्हणजे काय असतं? रोबोट. आता सध्या AI वगैरे येऊ राहिलं, मग ऑटोमेशन बऱ्याच ठिकाणी येऊ राहिलं. मग ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमेटॉन किंवा ऑटोमेशन. आय जर टाकलं तर ऑटोमेशनसुद्धा होईल. ते दोन्हीसुद्धा शब्द इंग्लिशमध्ये बरोबर आहे. मग ऑटोमेटॉन म्हणजे काय असतं? रोबोट असतो. आणि ऑटोमेशन म्हणजे काय? ते रोबोटची जी क्रिया आहे एक प्रकारची ऑटोमेट झालेली, तर त्याला म्हणतात ऑटोमेशन. द ऑटोक्रॅट. आता ऑटोक्रॅट म्हणजे काय असतं? तो हुकुमशाह असतो. ऑटोक्रॅट प्राऊडली रूट हिज ऑटोबायोग्राफी विथ ॲब्सल्यूट ऑथॉरिटी. म्हणजे काय केलं आहे ऑटोक्रॅटने? स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली आहे, म्हणजे स्वतःच लिहिली असेल त्या ऑटोक्रॅटने. जसं की हिटलरचं माइन काम्फ आहे, तर ते काय त्या ऑटोक्रॅटने काय केले? स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली आहे. एव्हिसचा अर्थ काय होतो? बर्ड. एव्हिस म्हणजे बर्ड, पक्षी. मग एव्हियरी म्हणजे काय असतं? एव्हियरी म्हणजे पक्षीगृह. मग अ लार्ज केज. केज म्हणजे काय असतं? केज म्हणजे तुमचा पिंजरा. आणि मी ज्यावेळेस शब्द सांगतो तुम्हाला, तुम्ही काय करायचं की थोडा व्हिडिओ पॉज करायचा आणि तो शब्द लिहून सुद्धा घ्यायचा जर तुमच्या पाठ नसेल तर, कारण की त्या शब्दावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अ लार्ज केज बिल्डिंग ऑर
एन्क्लोजर फॉर कीपिंग बर्ड्स इन, म्हणजे काय, पक्षीगृह म्हणतो एव्हिएरी. मग एव्हिएशन म्हणजे काय, द फ्लाइंग ऑर ऑपरेटिंग ऑफ एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट ऑपरेट करण्याची क्रिया जी असते त्याला काय म्हणतात, एव्हिएशन. विमानविद्या, आता निविद्या झालं आहे पण ॲक्च्युली हे विद्या आहे विमानोड्डाण. मग हे बघा हे एव्हिएशन आहे आणि खाली बघा हे एव्हिएटर. याच्यामध्ये एक एव्हिएटर नाही म्हणजे पायलट असेल आणि हे सुद्धा पक्षीसुद्धा स्वतःचे एक प्रकारे एव्हिएटरचे म्हणजे काय, ते स्वतः वैमानिक आहे, मग त्यांना सुद्धा एव्हिएटर आपण म्हणू शकतो. एव्हिएटर म्हणजे काय असतो, पायलट असतो. मग द एव्हिएटर व्हिजिटेड द लार्ज एव्हरी टू ऑब्झर्व हाऊ द बर्ड्स टेक फ्लाईट. म्हणजे काय केलं आहे, एव्हिएटरने एक एव्हिएरी व्हिजिट केली आहे म्हणजे बर्ड्स कसे फ्लाईट घेतात किंवा उडतात. बॅरोस म्हणजे काय असतं, आता हे बघा बॅरोमीटर. याच्या बॅरोमीटरवर एक क्वेश्चन आला होता, हवादाब मापी मराठीमध्ये हा शब्द वापरला त्यांनी आयोगाने. म्हणजे कसं आहे की वेट किंवा मग हवाचा दाब मोजायचा आहे तर मग खालीपैकी कोणतं उपकरण वापरलं जाईल, तर ते बॅरोमीटर होतं. थोडा सिंपल क्वेश्चन होता. जर तुम्हाला बॅरोसचं मिनिंग माहीत असेल तर तो एकदम इझी प्रश्न होता. बॅरोस म्हणजे काय होतं, वजन. मग बॅरोमीटर म्हणजे काय असतं, वायुदाब मापक. म्हणजे वायूचा दाब जेवढा आहे तर त्याचं वायुदाब मापक हे इकडे येते, वायुदाब मापक. अँड इन्स्ट्रुमेंट मेजरिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बॅरोमीटर काय असतं, वायुदाब मापक असतं. आणि बॅरेट्रिक म्हणजे काय असतं, म्हणजे लठ्ठपणावरील उपचाराशी संबंधित वैद्यकशास्त्र. बॅरेट्रिक, बॅरी म्हणजे काय, तो लठ्ठ आहे, वजन आहे किंवा दाबसुद्धा बॅरीचा अर्थ होतो. मग बॅरेट्रिक म्हणजे काय, ज्यांचं वजन जास्त आहे तर त्यांच्यावर उपचार करण्याचे जे काही शास्त्र आहे वैद्यकशास्त्र, तर त्याला बॅरेट्रिक म्हणलं जातं. याच्यावर प्रश्न नाही आला आणखीन, परंतु विचारला जाऊ शकतो. द सायंटिस्ट यूज्ड अ बॅरोमीटर टू मेजर द ॲटमॉस्फेरिक वेट बिफोर द स्टॉर्म. सायंटिस्टने काय केलं, बॅरोमीटर वापरलं. म्हणजे काय की स्टॉर्म म्हणजे काय, वादळ येण्याच्या अगोदरच बॅरोमीटर वापरलं. म्हणजे कसं की ॲटमॉस्फिअर कसं आहे कसं नाही त्या अँगलने त्याचा वापर करून घेऊ शकते ते बॅरोमीटरचा. बेली म्हणजे काय, बेली किंवा बेलम. एक लक्षात ठेवा, बेलीचा अर्थ होतो भांडखोर. एक ग्रीक, कदाचित ग्रीकच असेल, ग्रीक गॉडेस आहे, गॉडेस. तर तिचं नाव होतं बेली किंवा बेला नाव असं कदाचित तिचं, परंतु तिच्यापासून शब्द तयार झाला आहे बेली. मग बेलम म्हणजे काय, वॉर. मग ती कशी गॉडेस कशी होती, गॉडेस ऑफ वॉर म्हणतात त्याला, गॉडेस ऑफ वॉर. ती देवी जी होती ना तर ती बेली नावी किंवा बेला नाव असं कदाचित तिचं, तर ती वॉरचं किंवा युद्धाची गॉडेस होती. मग हे वॉर म्हणजे काय, युद्ध. मग बेली म्हणजे वॉर म्हणजेच युद्ध. मग त्याच्यापासून शब्द तयार झाला बेलिजरंट. बेलिजरंट म्हणजे काय, होस्टाईल. आता आपण शब्द बघितला, होस्टाईल म्हणजे काय, शत्रुत्व असणारा किंवा शत्रुत्व, होस्टाईल. मग होस्टाईल अँड अग्रेसिव्ह एंगेज्ड इन वॉर म्हणजे काय, युद्धखोर. अमेरिका बेलिजरंट आहे का, तर हो अमेरिका काय बेलिजरंट आहे. म्हणजे काय, ते युद्धच खेळत राहत कधी पण. बेलिकोज म्हणजे काय, भांडखोर. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की ती कोण होती, गॉडेस होती. मग बऱ्याच वेळेस काय केलं जातं की महिलांसाठी, जर एखादी महिला जर भांडखोर असेल तर तिच्यासाठी बेलिकोश हा शब्द नॉर्मली महिलांसाठी वापरला जातो. मग डेमॉन्स्ट्रेटिंग अ विलिंगनेस टू फाईट म्हणजे काय, भांडखोर म्हणजे फाईट करायची, भांडण खेळायची तिची इच्छा आहे, बेलिकोज. अँटीबेलम, आता बघा एक शब्द असतो अँटी, याचा अर्थ होतो विरुद्ध. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघितले का, त्यातलं ते अँटोनिम्समध्ये काय, शेवटला ओ जरी असलं अँटो तरी अँटी आणि अँटो काय, विरुद्ध. मग परंतु हे अँटी जे असतात ना, ज्यावेळेस तुम्हाला ANTE लागतं तर याचा अर्थ विरुद्ध होत नाही, याचा अर्थ होतो आधीचा. तुम्ही AM आणि PM ऐकला असेल कदाचित घड्याळाचं, किंवा तुम्ही अलार्म जेव्हा सेट करतात तर AM ला करायचा, PM ला करायचा. ए म्हणजे अँटी. मग अँटीमेरिडियम म्हणजे काय, अँटीमेरिडियम म्हणजे 12 वाजण्याच्या आधी. आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियम म्हणजे काय, 12 वाजल्यानंतर. मग तसंच अँटीबेलम म्हणजे काय, युद्धाच्या आधी. अँटी म्हणजे काय, आधी. मग युद्धापूर्वीचा काळ, हे लक्षात न ठेवू, परंतु तिचं काय आहे, युद्धापूर्वीचा काळ. मग ऑकरिंग ऑर एक्झिस्टिंग बिफोर अ पर्टिक्युलर वॉर, त्याला म्हणतात अँटीबेलम. मग द बेलिकोज लीडर अडॉप्टेड अ बेलिजरंट ॲटिट्यूड दॅट स्पार्क्ड अ न्यू कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, भांडण. म्हणजे एक बेलिकोज लीडर होता, भांडखोर लीडर होता, त्याने काय केलं आहे की बेलिजरंट ॲटिट्यूड ठेवला आहे, म्हणजे आक्रमक ॲटिट्यूड ठेवला, आणि ज्याच्यामुळे काय झालं की एक कॉन्फ्लिक्ट तयार झालेलं आहे. बाईबो किंवा बाईबचा अर्थ तो ड्रिंक, पिणे. मग इम्बाईब करणे म्हणजे काय करणे, इम्बाईब करणे म्हणजे पिणे. आता दोन अर्थ नाही. जर तुम्हाला जर म्हणलं ना हे पुस्तक तू डायरेक्ट इम्बाईब करून टाक म्हणजे पिऊन टाक, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेस एखाद्याने पुस्तक खूप वेळा जर वाचलं तर तो उकळून प्यायला येतो. मग इम्बाईब केलं म्हणजे काय, त्याने ते आत्मसात केलं आहे. ज्ञान आत्मसात करणे म्हणजे इम्बाईब करणे. आणि किंवा मद्यपान करणे सुद्धा इम्बाईब होतं, म्हणजे किंवा पितोच नव्हतं तिथं सुद्धा.
मग इम्बाईब म्हणजे ॲब्झॉर्ब ऑर ॲसिमिलेट. ॲसिमिलेट म्हणजे काय करणे? आत्मसात करणे. लिहून टाका तिथं, आत्मसात करणे. आत्मसात करणे. मग ॲसिमिलेट म्हणजे आत्मसात करणे. इम्बाईब म्हणजे काय? आत्मसात करणे. काय आत्मसात करायचं? आयडियाज किंवा नॉलेज आत्मसात करणे. इम्बाईब म्हणजे काय करणे? ज्ञान आत्मसात करणे. आणि बायब्युलस म्हणजे काय असतं? बायब्युलस म्हणजे दारूची खूप आवड असणारा, मद्यपी. त्याला काय म्हणतो आपण? ड्रंकर्ड. एक जॅकी चॅनचा मूवी आहे ड्रंकर्ड मास्टर म्हणून. तर ड्रंकर्ड म्हणजे काय? बेवडा, दारुड्या. त्याच्यामध्ये जॅकी चॅनचा जो मास्टर असतो, शिकवणारा जॅकी चॅनला, तो ड्रंकर्ड असतो, बेवडा असतो, पण भारी असतो. मग बायब्युलस म्हणजे काय? खूप दारूची आवड असणारा, मद्यपी, ड्रंकर्ड. तुम्ही हे बघितलं असाल कबीर सिंगमध्ये, मग तो काय? बायब्युलस किंवा ड्रंकर्ड आहे, दारुडे आहे तो. द बायब्युलस जेंटलमॅन लव टू इम्बाईब कोल्ड बेवरेजेस ड्युरिंग द हॉट समर. बायब्युलस म्हणजे काय? तो दारुडे आहे, मद्यपी आहे, आणि त्याला काय आवडलं? इम्बाईब करणे म्हणजे पिणं. इथं मद्यपान करायला त्याला आवडलं. का? कोणते? कोल्ड बेवरेजेस. कोल्ड बेवरेजेस म्हणजे दारूचं येईल, आणि आणखी तुमचे जे कोल्ड्रिंक्स वगैरे जे असतात ना, कोको कोला वगैरे, ते सुद्धा बेवरेजेस असतात. म्हणजे काय? समरमध्ये त्याला बेवरेजेस घ्यायला आवडतात. कोणते? की कोल्ड बेवरेजेस, दारू वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. हे बघा, एक दारू आहे आणि त्याच्यामध्ये मधात कदाचित त्याने बर्फ टाकला असेल. मुलांना शक्यतो अशा गोष्टी माहीत असतात. बायबो. ठीक आहे, आता आपण 25 रूट वर्ड्स बघितले. स्टार्टिंगला बघा, तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे कसं की आज तुम्ही असं म्हणा सर 25 रूट वर्ड झाले 50 मिनिटामध्ये. पण ॲक्च्युली का स्टार्टिंगला वेळ लागेल, परंतु हेच रूट वर्ड नंतर रिपीट होत राहतात. आणि कोणत्या पण गोष्टीला स्टार्टिंगला वेळ लागतो, पण नंतर काय होतं की ती गोष्ट एकदम चांगली किंवा बऱ्यापैकी चांगली स्पीड धरून चालते आणि आपलं टाईममध्ये कव्हर होते. ठीक आहे, तुम्ही काय करायला परत एकदा रिवाईज करून घ्या, आणि तुम्हाला जी काही PDF दिली जाईल, तर त्या PDF तर एक ह्या मराठीचे मिस्टेक वगैरे नाही आहे. ह्या ज्या नोट्स असतात मी AI ने बनवलेल्या आहे. तर याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस AI वापरलं जातं. इंग्लिशला प्रॉब्लेम नाही, जरी चुकलं तरी टाईप करता येतं, परंतु मराठीमध्ये टायपिंग मला जमत नाही काही नाही. म्हणून याच्यामध्ये मराठीमध्ये चुका असू शकतात, परंतु त्या नोट्समध्ये चुका नाही आहे. तर तुम्ही त्या नोट्स काय करा? रेफर करा. थँक्यू व्हेरी मच. आपण आता भेटू नेक्स्ट लेक्चरला नंतर.